रामराम. काय सावकार, कसं काय येणं केलं? काय नाही, आपलं हे उगाच. बसा बसा. काय तंबाखू कापायला घेतलाय म्हणे आज. होय. मजुरांची मजुरी भागवायची असं. अहो आता लगीन झालंय, मोठा उत्सव केला का? पैसे असतील नसतील, अहो तुमची गरज भागवायला आले सावकार. नाही सावकार, ते काय बी असलं तर या मोर कर घ्यायचं नाही अशी शपथ घेतली आम्ही दोघांनी देवामोर. दोघांनी होय. म्हणजे अहो असं काय करता? दोघांनी म्हणजे मी आणि आमच्या बायकोन. हो. लय हुशार दिसते तुमची बायको. काय तरी काय. लई लवकर टोपलं घातलं बाबा तुमच्यावरतीनं. माझा एक बापू काय घरात राणी म्हणून डोसक्यावर बशीव काहीतरी. पण बायकासनी काय करतंय होय जगाच्या व्यवहारातलं. होय ना. आणि मजूर कशी भागवणार? अहो त्याची बी व्यवस्था झाली आहे सावकार. अहो 8 दिवसाच्या आतच तो निपाणीचा व्यापारी शेतातनच माल उचलणार आहे आणि पैसे बी देणार आहे रोकड. आज इच्छिला हो, पण उद्या खताला पैसे लागतील. होय. बी हाय, बियाणं हाय. अहो निपाणीच्या बाजारात तुम्हाला कोण विचारतंय? तुमची पत आमच्याकडच. ते बी सावकार मानत्यात म्हणून. होय. आता तुमच्या वडिलांना वाडा घाण टाकला आणि तुम्ही शेत घाण टाकलत लग्नापायी. निपाणीच्या बाजारात त्या बायकोला घाण टाकलं. कुणाची बायको काढतो? ही दमडीचा तेजा मारी निघून माझी बायको काढतो. आणि तुझ्या मारी कुणाची काढतो बायको? हे बघ, तुझी आणि माझी मैत्री आहे म्हणून मी इथपर्यंत आलोय. हे बघ, निपाणीचा व्यापारी तुला जेवढा भाव द्यायला तयार आहे ना तेवढाच मी पण द्यायला तयार आहे. नाही सावकार, नाही जमणार. या वक्ताला मी दुसऱ्याला सबूत दिलाय. तो सबूत मला पाळायला पाहिजे आणि तो मी पाळणार आहे. म्हणजे तुझा सबूत म्हणजे अगदी हरिश्चंद्राचा सबूत म्हण की. काय बी समजा तुम्ही. पण त्याला पण आपल्या बायकोला ऐकावं लागलं, वनवासाला जावं लागलं. लक्षात ठेव. बापू आहे का घरात? कोण हाय? आम्ही सावकार पाटील. बापू आहे का घरात? नाही, बसा ना. तंबाखू भिजल्याचं कळलं, लय वाईट वाटलं. त्याचं संकट तेच आमचं संकट. बापूला कधी परका नाही मानला आम्ही. त्याचं सुख तेच आमचं सुख. वय हो दाजी, तंबाखू भिजल्यापासून मन थाऱ्यावरच नाही बघा. आज 4 दिवस झालं, ना खाण्याकडे लक्ष ना घराकडं. गप बसून असते. आता त्याच लक्ष नाही म्हणल्यावर तुम्हाला तरी अन्न कसं गोड लागणार म्हणा. पर बापूला सांगा आमच्या कर्जाची काळजी करू नको म्हणा. जमेल तसं फेड. काय गावाला तर नाही ना गेला बापू? शेताकडे गेलेत. मग हरकत नाही, आम्ही त्यांची वाट बघत बसतो. पाणी देता का प्यायला? तहान लागलेली आहे. वय आणते. कोण कुणाचं
अपशकुन कराया दळबद्री मेला. मला काय म्हणाला? तुम्हाच नाही. पाणी आणते. वा छान. सुई तरी म्हणले की पाणी? काय पाणी. तुमची कला कुसर छान आहे, म्हणजे बघण्यासारखी आहे. आम्ही दिलेला आहेर आवडला का नाही? गुलाब पाणी खास काश्मीरहून मागितलं. शिडकावा केला तेव्हा आमची आठवण आली का नाही? म्हणजे 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 असं की बघा इतका आहेर आला असेल तुम्हाला लग्नात ना, आमचा गरीबाचा आहेर कुठून लक्षात राहिला हो? असं कसं बाई? आता तुमच्या रंगाला खास शोभून दिसेल म्हणून गुलाबी बुठ्ठ्याची पैठणी आणली औरंगाबादेसनं. आवडली का नाही? आवडली की. मग नेसला नाही कधी? अहो तसं प्रसंगच आला नाही. प्रसंग आला नाही. आता आम्ही आलोय की, आम्हालाही बघू द्या ना आमची पसंती तुमच्या अंगावर. या की नेसून. सावकार एकदा बोललासा ध्यानात ठेवा, हे बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या नवऱ्याला आहे. आबरूदार माणसाच्या घरात येण्याची लायकी नाही तुमची. बाहेर वा. नाही पण माझ्या बोलण्याचा अर्थ बाहेर जाण्याचा रस्ता दावण्याची गरज आहे. आलास बाबा, तुलाच भेटायला आलो होतो. तुझी तंबाखू भिजल्याचं कळ नाही वाईट वाटलं बघ जीवाला. तू तंबाखूचा वायदा केला होतास, 5-6 हजाराचं मुद्दल फिटल या आशेवर होतो बाबा. होय, पण तंबाखू भिजला त्याला मी काय करू? असं म्हणून कसं चालेल? तुझा सबूत म्हणजे हरिश्चंद्राचा सबूत. आता काय करायचंय तुझं तू ठरवलं पाहिजे बाबा. होय, औंधा गुळगाळला की दिन जमल तसं. पण हा लांबचा वायदा झाला नाही. सावकार याच घेताय, फुकटचं नाही दिला कर्ज. देसाई, हे थोडं अरे रावीचं उत्तर झालं. तुमची पत आहे निपाणीच्या पेठत. आपला सबूत खरा करावा नेहमी माणसानं. बाळू बोलला तेव्हा थोबाडीत दिली त्याच्या. त्याच हाताने पुरा कर माझा वायदा. अरे सगळा पगार राहतो. अरे स्वतःच्या हिमतीवर करायचं होतं लगीन. स्वतःच्या पैशाच्या दागिन्यानं मडवायचं होतं आपल्या बायकोला. मनगटात नाही जोर आणि दिमाग धावतोय दुसऱ्याला. दुसऱ्याच्या पैशावर खुश करतोय र मर्दा आपल्या बायकोला. तू तुझ्या जिनगानीवर. थांबा सावकार, माझ्याच घरात माझ्या नवऱ्याला बोलेलं नाही खपून घेणार मी. हे घ्या 15 हजाराचं आहेत. ह्यानं तोंड काळ करा आणि पुन्हा तुमची नजर बी या उमऱ्याच्या आत आली तर जाळून टाकीन मी.